हाँ द्या आता करो। विशाल भाऊ तुम आगे बढ़ो, हमारे साथ है। तुम आगे बढ़ो, हमारे साथ है। भारतीय जनता पार्टीचा अरे पासपोर्ट काढू दे चला थेट बिनविरोध झाला आहे। हे सगळं आपल्या जळगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा आणि आमच्या पूर्ण टीमचा त्यांच्या प्रतीचा विश्वास आहे की हे सगळं होऊ शकलेलं आहे। मी सगळ्यात आधी आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी, त्याच्यानंतर आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर आपले नामदार गिरीश भाऊ महाजन आणि सोबत स्मिताताई वाघ आपल्या खासदार आणि माझे वडील जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मला पार्टीचं एक पार्टिसिपेट करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रभागाच्या मला संधी दिली। सोबत प्रभाग क्रमांक 7 क आणि सगळ्यात जास्त मोठं सॅक्रिफाईस माझ्या आईचं आहे। माझ्या आईने सुद्धा मागचे 20 वर्ष झाले खूप शहरामध्ये लोकांची सेवा नगरसेविका म्हणून खूप चांगले कार्य केलेले आमच्या प्रभागामध्ये, प्रभाग 7मध्ये, आणि आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने ती संधी मला भेटली आहे। आणि आईने यावर्षी पार्टिसिपेशन न करता परिवारामधून मी एकमेव महानगरपालिकेमध्ये सदस्य राहणार आहे। पहिली निवडणूक होती, जर ही निवडणूक जर लढवली म्हणजे जर झाली असती, समजा माघार नसती झाली तर ते चांगलं झालं असतं का बिनविरोध झालं हे बरं झालं? नाही, आम्ही निवडणुकीला समोर पण गेलो असतो तरी काही प्रॉब्लेम नाही होता, कारण तिथे आधीपासून चारीच्या चारी सीट ज्या आहे त्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि तिथेच माझे बाबासुद्धा आधी नगरसेवक होते आमदार होण्याच्या आधी, नंतर आईसुद्धा नगरसेविका होती आणि त्या वॉर्डामध्ये आणि त्या प्रभागामध्ये आम्ही वर्षोनवर्ष झाले कार्य करत आलेलो आहे। तर तिथे आम्हाला आताही 100% गॅरंटी आहे की आमच्या चारीच्या चारी सीट म्हणजे उरलेल्या तिघी सीटसुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच विजयी होणार आहे। माझ्यासमोर जे लोक होते त्यांचेसुद्धा मी आभार मानेल की 8 ते 9 लोक होते, पण मी सगळ्यांचा खूप आभार मानेल की त्यांनीसुद्धा सहकार्याची भूमिका ठेवली आणि सोबत असं आहे की मला प्रभाग 7 क चं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली। आपण काय सांगाल, आपल्या निमित्ताने भाजपाने दुसरं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे? हो, आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि माझे वडील आदरणीय राजूमामा भोळे आमदार जळगाव शहर आणि मंगेशदादा चव्हाण आपले प्रभारी या निवडणुकीमध्ये पुढे येणाऱ्या 10 ते 12 दिवसांमध्ये अतिशय चांगलं यश भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे आणि जेवढ्या आम्हाला सीट्स मिळाल्या आहेत त्या सगळ्या सीट्समध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण सीट्स आम्ही पुढे जिंकून येण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आमची। मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी एक निर्णय जाहीर केला होता की आमदार खासदारांच्या घरातल्या कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही, पण तुमची उमेदवारी कायम राहिली। आता तुम्ही बिनविरोध निवडून आलेला आहात, कुठेतरी भारतीय जनता पार्टीची सोयीची भूमिका वाटते? आता हिच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला आधी जसं सांगितलं की माझी आई तिथे नगरसेविका होती आधीपासून, असं नाही आहे की आम्ही तिथे कोणाला थांबवून आधीच्या कोणत्या मेंबरला बाजूला करून किंवा त्यांना काही सांगून आम्ही त्यांना थांबवलं आणि मी तिथे आलो, असं नाही आहे। उलटं माझ्यासाठी माझ्या आईने सॅक्रिफाईस केलं आहे, तिची सीट तिने सोडली आहे आणि मी तिथे आलो, तर आमच्या घरामध्ये एकच सीट आहे। पण एकाच पक्षात आता 2 पद स्थानिक आमदार तुमचे वडील आहेत, तुम्ही विद्यमान नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात। हो, तुमच्याऐवजी एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देता आली असती, जसं की आता चर्चा आहे की भाजपमध्ये अनेक निष्ठावंतांवर अन्याय झाला, एखादा बाहेरचा उमेदवार आणून तुमच्या प्रभागातून त्या ठिकाणी निवडून आणता आला असतं, तर असं का झालं नाही? सगळ्यात आधी बाहेरून येऊन उमेदवार तिथे निवडून देणं हे डिफिकल्ट पण असतं, पण त्यासोबतच मी तुम्हाला परत सांगेल की आम्ही तिथले लोकल रेसिडेंट आहे, असं नाही आहे की मी दुसरीकडे कुठे राहतो आहे प्रभागाच्या दुसऱ्या भागामध्ये आणि मी तिथे निवडणूक लढवतो आहे। आम्ही तिथलेच रहिवासी आहे, मागचे 10-15 वर्ष झाले आणि तिथे सतत सेवा आईच्या माध्यमातून मीच तिथे करत आलो आहे। जिथे आईला जमत नाही जायला तिथे मी रिप्रेझेंटेशन केलं आहे, तिथे मी जात राहतो, म्हणून आपण ती संधी घेतलेली।